20 ऑगस्ट 1947 भारताला स्वातंत्र्य मिळून फक्त 5च दिवस झाले होते। लेफ्टनंट जनरल सर फ्रँक मेसर्वी यांना रावळपिंडीत एक गुप्त पत्र आलं। ते पत्र एका सैनिकाने उघडून पाहिलं, कारण त्या सैनिकाला कमांडरसाठी पत्रव्यवहार उघडण्याचा अधिकार होता। त्यांनी ते पत्र उघडलं आणि वाचलं। त्या पत्रासोबत एक डॉक्युमेंट जोडलेलं होतं। त्याच्यात काश्मीर आक्रमण आणि कब्जा याची प्लॅनिंग होती। ती प्लॅनिंग म्हणजे 20 ऑक्टोबर 1947 ला होणारं ऑपरेशन गुलमर्ग, द प्लॅन ऑफ इन्व्हेजन कॅप्चर ऑफ द काश्मीर। आता इथे एक गोष्ट पाहिली तर त्या सैनिकाला हल्ला व्हायच्या 2 महिन्याआधीच हल्ल्याबद्दल कळलं होतं। जेव्हा ही माहिती त्यांनी भारतात आल्यावर सिनियर ऑफिसर्सना सांगितली, त्यापैकी कोणीच ती मनावर घेतली नाही। आणि त्याचे वाईट परिणाम म्हणजे 21 ऑक्टोबरला पाकिस्तान आर्मीने काश्मीरमध्ये घुसखोरी केली आणि जम्मू काश्मीरचा काही भाग कॅप्चर केला, ज्याला आपण आज POK असं म्हणतो। असं म्हटलं जातं, जर तेव्हा त्या सैनिकाचं भारताच्या सिनियर ऑफिसर्सने ऐकलं असतं तर आज POK अस्तित्वात नसता। ते सैनिक म्हणजे मेजर ओंकार सिंग कालकट। याच मेजर कालकट यांची कहाणी आणि पाकिस्तानने काश्मीरमध्ये केलेली पहिली घुसखोरी जाणून घेणार आहोत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा। भारत पाकिस्तान फाळणी व्हायच्या आधी मेजर ओंकार सिंग कालकट हे वजिरिस्तानमधील बन्नू फ्रंटियर ब्रिगेडमध्ये होते। हे वजिरिस्तान जे आता पाकिस्तानात आहे, फाळणी झाली तेव्हा सैनिकाचं डिवायडेशन होणार होतं। म्हणजे काही सैनिक पाकिस्तानात राहतील आणि काही सैनिक भारतात राहतील। आता यात सैनिकांना चॉईस दिला गेला होता की ते कोणत्याही आर्मीत सामील होऊ शकतात। मेजर ओंकार यांनी इंडियन आर्मीत येण्याचा डिसिजन घेतला आणि त्यानुसार त्यांचा चार्ज पुढच्या ऑफिसरला सोपवून ते भारतात परत येणार होते। पण ते भारतात येण्याच्या आधी असं घडलं की 20 ऑगस्टला वजिरिस्तानच्या ऑफिसमध्ये एक गुप्त पत्र आलं। ते पत्र आलं होतं रावळपिंडीवरून। कोणाला? तर लेफ्टनंट जनरल सर फ्रँक मेसर्वी यांना। रावळपिंडीत पाकिस्तान आर्मीचं हेडक्वार्टर होतं। मेजर ओंकार यांच्याकडे कमांडरसाठी पत्र वाचून दाखवायचा अधिकार होता। त्यांनी ते पत्र उघडलं आणि वाचलं। पत्रासोबत मागे एक डॉक्युमेंट जोडलेलं होतं। त्यावर ऑपरेशन गुलमर्ग बद्दल लिहिलं होतं। ऑपरेशन गुलमर्ग, द प्लॅन ऑफ इन्व्हेजन कॅप्चर ऑफ द काश्मीर। त्यात काश्मीर कॅप्चर करायची सगळी माहिती होती आणि त्यानुसार तो हल्ला होणार होता, तेही 2 महिन्यांनी। पण त्याआधीच त्यांना नजरकैदेत ठेवलं गेलं। काही केल्या भारतात लगेचच ही माहिती पोहोचवणं गरजेचं आहे असं त्यांना वाटायला लागलं। काही दिवसात त्यांनी स्वतःला सोडून तिथून पळ काढला आणि कसंबसं ते बॉर्डरवर पोहोचले। अंबालामध्ये त्यांना एक मालगाडी दिसली जी दिल्लीला चालली होती। ते त्यात बसले आणि दिल्लीला पोहोचले। आता त्या हल्ल्याला फक्त 2च दिवस उरले होते। त्यांनी मेजर जनरल कुलवंत सिंग आणि इंडियन ऑपरेशन मिलिटरी डायरेक्टर प्राणनाथ थापर यांना या ऑपरेशन गुलमर्गबद्दल माहिती दिली। आता त्यांनी ही माहिती फार सिरियसली घेतली नाही। याला कारण असं की तेव्हा बॉर्डरवर सतत काहीतरी घडत होतं। मग मेजर कालकट 19 ऑक्टोबरला भारताचे तत्कालीन डिफेन्स मिनिस्टर बलदेव सिंग यांना भेटले आणि ऑपरेशन गुलमर्गबद्दल माहिती दिली। 19 तारीख म्हणजे दुसऱ्याच दिवशी हल्ला होणार होता। डिफेन्स मिनिस्टर यांनी इंटेलिजन्स डायरेक्टरला ही माहिती व्हेरीफाय करायला सांगितली। पण भारताकडे आता इतका वेळ शिल्लक नव्हता आणि तिथलाही काही ऑफिसर्सनी त्यांना सिरियसली घेतलं नाही। तेव्हाचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचलीच नाही की एक सिनियर आर्मी ऑफिसर नजरकैद चुकवून वजिरिस्तानमधून पळत दिल्लीत आलाय। 20 तारीख अशीच निघून गेली आणि 21 तारखेला जे घडलं ते सेम तसंच होतं जे मेजर ओंकार यांनी सांगितलं। 21 तारखेला रात्री पाकिस्तान आर्मीने काश्मीरच्या हद्दीत प्रवेश केला। मग प्रॉब्लेम असा झाला की भारत तयारीतच नव्हता, ज्यामुळे पाकिस्तानला काश्मीरचा बराच भाग कॅप्चर करता आला। 24 तारखेला नेहरूंनी मेजर ओंकार यांना बोलावून घेतलं। त्यांनी त्यांचं सगळं ऐकून घेतलं। ते अधिकाऱ्यांना ओरडून म्हणाले, एका जबाबदार पदावरच्या व्यक्ती जर इतकी महत्त्वाची माहिती देत असतील तर त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा आणि त्यानुसार कारवाई करणं गरजेचं आहे। आता हातातून वेळ जात चालला होता। पाकची आर्मी घुसून 2 दिवस झाले आणि बरेच दिवस काश्मीरचे राजा हरिसिंग यांचं भारतात सामील व्हायचं की नाही या बाबतीत त्यांची परिस्थिती अजूनही तळ्यात मळ्यात होती। आणि जोवर इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशनवर राजाच्या सह्या होत नाही तोवर काश्मीरमध्ये इंडियन आर्मी घुसवणं अशक्य होतं। 24 तारखेला रात्री पाकिस्तानने श्रीनगरच्या पॉवर हाऊसला उडवलं। त्यामुळे राजाच्या दरबारात अंधार झाला आणि हो नाही करणाऱ्या राजा हरिसिंग यांनी शेवटी भारतात सामील व्हायचा निर्णय घेतला। अखेर भारताने ऑफिशियली आर्मी काश्मीरमध्ये पाठवली। त्या आर्मी फोर्समध्ये मेजर ओंकार सुद्धा सामील होते। पाकिस्तानचं म्हणणं होतं की हरिसिंग यांनी सह्या करायच्या आधीच ते काश्मीरमध्ये शिरले होते, पण तसं पाहायला गेलं तर ते शिरले नव्हते। त्यांनी घुसखोरी केली होती, कारण त्यांच्याकडे तसे ऑफिशियल डॉक्युमेंट सुद्धा नव्हते।
मेजर ओंकार सिंग कालकट यांनी 1983 मध्ये द फार फ्लग फ्रंटियर्स हे पुस्तक लिहिलं, ज्यात त्यांनी याबद्दल सविस्तर वर्णन केले। हे युद्ध जवळपास 1.5 वर्ष चाललं। पाकिस्तानने घुसखोरी करून काश्मीरचा जो भाग बळकावून घेतला तो आता पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर म्हणजे POK म्हणून ओळखला जातो। कालकट यांनी आपला जीव धोक्यात घालून भारताला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तो सफल झाला नाही। असं म्हटलं जातं की तेव्हा जर मेजर ओंकार सिंग कालकट यांचं कोणी ऐकलं असतं तर कदाचित POK तयारच झाला नसता। पण इतिहासाला जर तर मान्य नसतं आणि म्हणूनच भारत आणि पाकिस्तानमधला वादग्रस्त भाग आणि कायम धुमस्त काश्मीर हेच वास्तव आहे। अशाच इतिहासातील इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।